सेठी नावाचे शेतकरी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्याकरता विनंती केली आहे, पण त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोवर उपोषणास्थ येऊन आश्वासन देणार नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे तहसीलदार, पोलीस आणि उपोषणकर्ते स्वतः शिरसाटांकडे गेले। यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर सेठी शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेताना दिसले। त्या ठिकाणी आमचे तहसीलदार असेल, एसडीएम असेल, कलेक्टर असेल, इवन दो मी सुद्धा त्यांच्याशी बोललो होतो। त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारशी निगडीत असल्यामुळे त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली आहे। शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्याच्या हस्ते सोडायचं आणि मला संभाजीनगरला जायचं आहे। म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा-पाऊण तास चर्चा केली। नंतर त्यांनी उपोषण सोडलं। मुळामध्ये त्याचे वडील हे पूर्वी सरेमीचे आमचे कार्यकर्ते होते, म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता। त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणताही घटना नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।